आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जर तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओज बघितले नसतील तर तुम्ही अगोदर ते बघून घ्या, ज्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की रुबिस्को एन्झाईम जी आहे ती रुबिस्को एन्झाईम काय फंक्शन करते, तर कार्बोक्सिलेशनचं फंक्शन करते. जेव्हा मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं रुबिस्को कार्बोक्सिलेशन करते. आता फॉर एक्झाम्पल असं समजा की ही एक रुबिस्को एन्झाईम आहे. या एन्झाईमच्या सराउंडिंग मध्ये CO2 चं कॉन्सन्ट्रेशन असल्यामुळे ती रुबिस्को एन्झाईम CO2 सोबत बाइंड होते आणि कार्बोक्सिलेशन परफॉर्म करते. पण अशी जर एक कंडिशन आली ज्यामध्ये CO2 पेक्षा ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन जर रुबिस्को एन्झाईम समोर वाढलं तर काय होईल? जर CO2 कॉन्सन्ट्रेशन पेक्षा जास्त ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर रुबिस्को एन्झाईम instead of carboxylation it starts to perform oxygenation process. Instead of carboxylation. हे काय आहे आता? आतापर्यंत आपण शिकलो हे काय आहे आतापर्यंत आपण शिकलो की रुबिस्को एन्झाईम कार्बोक्सिलेशन करते. पण आता जर ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन वाढत असेल त्या कंडिशन मध्ये रुबिस्को एन्झाईम ऑक्सिजनेशन करायली. म्हणजे जी रुबिस्को एन्झाईम आतापर्यंत CO2 सोबत लॉयल होती आता ती त्याला सोडून डायरेक्ट ऑक्सिजन सोबत बाइंड करायली. हे काय म्हणजे ही एक अशी कंडिशन आहे ज्यामध्ये ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते वाढतं ऍज कम्पेअर टू द CO2 कॉन्सन्ट्रेशन. CO2 कॉन्सन्ट्रेशन नॉर्मलच आहे पण त्या CO2 कॉन्सन्ट्रेशन पेक्षा एकदम पीक मध्ये ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, जेणेकरून रुबिस्को एन्झाईम CO2 सोबत बाइंड होण्याऐवजी ऑक्सिजन सोबत बाइंड होईल आणि जिथे कार्बोक्सिलेशन परफॉर्म व्हायला पाहिजे तिथे ऑक्सिजनेशन परफॉर्म होतं. आणि जेव्हा ऑक्सिजन सोबत रुबिस्को बाइंड होते त्यावेळेस जी सायकल घडते त्या सायकलला आपण फोटो रेस्पिरेशन म्हणतो. काय दिसत काय बघा, म्हणजे आतापर्यंत प्लांट बॉडीच्या सराउंडिंग मध्ये कार्बन डायऑक्साईड जमा होत होता. आता ऑक्सिजन वाढल्यामुळे रुबिस्को एन्झाईम ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईडला बाइंड होण्याऐवजी ऑक्सिजनला बाइंड होईल. पण तुम्हाला एक गोष्टीची माहिती पाहिजे की ऑक्सिजन लेवल सेल्स मध्ये का वाढत आहे, काय रिझन आहे ऑक्सिजन लेवल वाढण्याचं ते एकदा बघून घेऊयात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्लांट बॉडीवरती प्लांटच्या लीफ रिजन वरती सनलाइट पडेल. जर समजा जी सनलाइट प्लांट वरती पडत आहे त्या सनलाइटची इंटेन्सिटी जर वाढली, याचाच अर्थ काय, लाईटची इंटेन्सिटी जर वाढलेली असेल याचाच अर्थ लाईट रिएक्शन जास्त प्रमाणात घडेल. लाईट रिएक्शन आपण शिकली होती PS2 PS1 म्हणजे लाईट रिएक्शन जर वाढली याचा अर्थ फोटोलायसिस वाढेल. फोटोलायसिस वाढलं याचा अर्थ ऑक्सिजन जास्त इव्हॉल्व्ह होईल. ऑक्सिजन जास्त इव्हॉल्व्ह झाला याचा अर्थ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन वाढेल. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन वाढलं म्हणजे काय होईल, ऑक्सिजनेशन बाय रुबिस्को एन्झाईम. आणि हे झालं की इनडायरेक्टली काय होईल, फोटो रेस्पिरेशन. हे लॉजिक तुम्हाला समजलं पाहिजे की ऑक्सिजन लेवल प्लांट बॉडीमध्ये का वाढतंय, का बरं ऑक्सिजनचं लेवल इन्क्रीज होतंय, कारण लाईट इंटेन्सिटी एका स्पेसिफिक ऍटमॉस्फिअर मध्ये किंवा एखाद्या रिजन मध्ये जिथे C3 प्लांट्स आहेत तिथे लाईट इंटेन्सिटी वाढल्यामुळे फोटोलायसिसचं प्रमाण वाढलं. फोटोलायसिस वाढल्यामुळे जे वॉटर मॉलिक्युल होतं ते स्प्लिट व्हायला आणि ऑक्सिजन इव्हॉल्व्ह व्हायला आणि ऑक्सिजन इव्हॉल्व्ह झाल्यामुळे ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन अल्टिमेटली वाढलं. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन वाढल्यानंतर रुबिस्को एन्झाईम जिथे कार्बोक्सिलेशन करायला पाहिजे तिथे काय करायली आहे, ऑक्सिजनेशन करायली आहे आणि त्यामुळे फोटो रेस्पिरेशन तिथे इन्क्रीज झालं. त्यालाच आपण C2 सायकल म्हणतो. आता या कन्सेप्ट मध्ये ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन आणि CO2चं कॉन्सन्ट्रेशन याचा रेशिओ किती असला पाहिजे हे आपल्याला एकदा जाणून घेतलं पाहिजे. जेव्हा CO2 कॉन्सन्ट्रेशन ग्रेटर असतं ऍज कम्पेअर टू द ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन, देन आता हा CO2 जास्त आहे म्हणजे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन कसं असेल, कमी असेल. अशा कंडिशन मध्ये काय होतं, तर अशी कंडिशन असेल तर कार्बोक्सिलेशन होतं. नेक्स्ट कंडिशन अशी असेल जेव्हा CO2 concentration is
इक्वल टू द ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन. जर CO2 आणि ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल असेल तर रुबिस्को एन्झाईमला CO2 सोबत जास्त अफिनिटी आहे. मीन्स when CO2 and oxygen concentration are equal, then also carboxylation occurs. थर्ड कंडिशन अशी येते ज्यामध्ये CO2 कॉन्सन्ट्रेशन कमी असतं ऍज कम्पेअर्ड टू द ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल. या कंडिशन मध्ये ऑक्सिजनेशन घडतं. या 3 कंडिशन्स लक्षात ठेवा ज्यामध्ये फोटो रेस्पिरेशन कोणत्या कंडिशन मध्ये घडतं, जेव्हा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन वाढतं ऍज कम्पेअर्ड टू द CO2 कॉन्सन्ट्रेशन. CO2 कॉन्सन्ट्रेशन कमी झालं पाहिजे, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन वाढलं पाहिजे. अशा कंडिशन मध्ये ऑक्सिजनेशन होतं. बाकी CO2 कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल त्यावेळेस कार्बोक्सिलेशन घडेल. प्लस CO2 आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन जर इक्वल कॉन्सन्ट्रेशन मध्ये असतील तर त्यावेळेस पण काय घडेल, कार्बोक्सिलेशन. का? कारण रुबिस्को एन्झाईमला ऑक्सिजन पेक्षा कार्बन डायऑक्साइड सोबत जास्त अफिनिटी आहे, त्यामुळे अशा कंडिशन मध्ये पण कार्बोक्सिलेशन घडेल. आता चला बघूया, एकदा क्लोरोप्लास्ट मध्ये ऑक्सिजन एंटर झाल्यानंतर तर चला बघूया की रुबिस्को एन्झाईम सोबत जेव्हा ऑक्सिजन बाइंड होतो त्यावेळेस काय काय घडतं. त्यासाठी आपल्याला 3 सेल ऑर्गेनल्स, मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनल्स स्टडी करावे लागतील. या सेल ऑर्गेनल्सची सिक्वेन्स लक्षात ठेवा, एक्झामिनेशन मध्ये याच्याबद्दल क्वेश्चन असतील. पहिला असेल क्लोरोप्लास्ट, दुसरा असेल पेरॉक्सिझोम आणि तिसरा असेल माइटोकॉन्ड्रिया. हे 3 सेल ऑर्गेनल्स कोऑपरेटिव्ह वर्किंग करतात, ज्यामध्ये जे सायकल घडते त्या सायकलला आपण C2 सायकल असे म्हणतो. आता C2 सायकल का म्हणतो आपण प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. C2 सायकल म्हणजे या सायकल मध्ये फर्स्ट स्टेबल कंपाऊंड 2 कार्बनचा असला पाहिजे, त्यामुळे या सायकलला C2 सायकल म्हणतात. तर चला एकदा सायकल स्टडी करून बघूया, खरंच 2 कार्बनचा फर्स्ट स्टेबल कंपाऊंड तयार होतो का. हे 3 सेल ऑर्गेनल्स तुम्हाला समोर दिसत असतील. या 3 सेल ऑर्गेनल्स मध्ये सगळ्यात अगोदर आपण क्लोरोप्लास्ट स्टडी करतोय. जेव्हा ऑक्सिजन क्लोरोप्लास्ट मध्ये एंटर होतो आणि तो सगळ्यात अगोदर रुबिस्को एन्झाईम सोबत बाइंड होतो आणि रुबिस्को RUBP चं कार्बोक्सिलेशन करेल. रुबिस्को RUBP चं ऑक्सिजनेशन करेल. रुबिस्को एन्झाईम आता काय करणार आहे, ऑक्सिजनेशन इन्स्टेड ऑफ कार्बोक्सिलेशन. मग रुबिस्को एन्झाईम जेव्हा RUBP ला म्हणजे रायबिलोज बायफॉस्फेटला ऑक्सिजन बाइंड करेल तेव्हा हा जो RUBP जो 5 कार्बनचा मॉलिक्यूल आहे तो दोन पार्ट्स मध्ये ब्रेक होईल. आता 5 कार्बनचा मॉलिक्यूल 2 पार्ट्स मध्ये ब्रेक झाल्यानंतर एक 3PGA मॉलिक्यूल तयार होतो आणि एक 2 कार्बनचा 2-फॉस्फो ग्लायकोलेट तयार होईल. एक 3 कार्बनचा 3PGA तयार होईल आणि एक 2 कार्बनचा 2-फॉस्फो ग्लायकोलेट तयार होईल. मग इथे तुम्हाला दिसत असेल हे 3PGA एक आहे आणि एक फॉस्फो ग्लायकोलेट मॉलिक्यूल तयार आहे. हा फॉस्फो ग्लायकोलेट किती कार्बनचा असेल तर हा 2 कार्बनचा मॉलिक्यूल आहे. मग फर्स्ट स्टेबल मॉलिक्यूल किंवा कंपाऊंड जो आहे तो किती कार्बनचा तयार झालाय, 2 कार्बनचा. त्यामुळे या सायकलला काय म्हणायचं, C2 सायकल म्हणायचं. आता 3PGA इथेच राहतो. हा 2 कार्बनचा जो फॉस्फो ग्लायकोलेट आहे तो ग्लायकोलेट मध्ये कन्वर्ट होतो. त्याच क्लोरोप्लास्ट मध्ये त्याचं कन्वर्जन कशात करण्यात येतं, ग्लायकोलेट मध्ये. ग्लायकोलेट झाल्यानंतर तो त्या क्लोरोप्लास्ट मधून ट्रान्सफर होतो इनटू द पेरॉक्सिझोम. या पेरॉक्सिझोम मध्ये या ग्लायकोलेटचं ऑक्सिडेशन केलं जातं, ऑक्सिडेशन, आणि तो कन्वर्ट होतो ग्लायऑक्झिलेट मध्ये. ग्लायऑक्झिलेटचं फर्दर कन्वर्जन होतं ग्लायसिन मध्ये. आता ग्लायसिन काय आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ग्लायसिन एक अमायनो ऍसिड आहे. या अमायनो ऍसिड मध्ये किती कार्बन्स असतात, 2 कार्बन्स असतात, बरोबर आहे. 2 कार्बनचा अमायनो ऍसिड आहे ग्लायसिन. हा ग्लायसिन पेरॉक्सिझोम मधून माइटोकॉन्ड्रियामध्ये ट्रान्सफर केला जातो. असे 2 ग्लायसिन मॉलिक्युल्स एकमेकांसोबत रिएक्ट करतात. त्यामध्ये डिकार्बोक्सिलेशन होतं, डिहायड्रोजनेशन होतं आणि डिअमिनेशन होतं. हे तिन्ही प्रोसेसेस या स्टेप मध्ये घडतात. काय काय होतात, एक होतं डिहायड्रोजनेशन. आता डिहायड्रोजनेशन झाल्यानंतर आता डिहायड्रोजनेशन व्हायला म्हणल्यानंतर तिथे NADH फॉर्मेशन व्हायला पाहिजे. त्यानंतर डिकार्बोक्सिलेशन होईल, म्हणजे काय CO2 बाहेर पडतोय, आणि डिअमिनेशन
म्हणजे काय, एक अमायनो ग्रुप बाहेर पडतोय. म्हणजे दोन कार्बनचे दोन मॉलिक्युल्स एकमेकांसोबत रिएक्ट करतात, त्यात डिकार्बोक्सिलेशन होतं, डिहायड्रोजनेशन होतं, डिअमिनेशन होतं आणि त्यापासून एक 3 कार्बनचा दुसरा अमायनो ऍसिड तयार होतो, त्याचं नाव आहे सिरीन. ही प्रोसेस मायटोकॉन्ड्रियामध्येच घडते. मग सिरीन हा 3 कार्बनचा एक सिंगल मॉलिक्यूल तयार होतो बाय 2 मॉलिक्युल्स ऑफ ग्लायसिन. 2 कार्बन कंटेनिंग ग्लायसिनच्या 2 मॉलिक्युल्स पासून एक सिरीन मॉलिक्यूल तयार होतो, जे की 3 कार्बनचा आहे. तो सिरीन नंतर परत ट्रान्सफर होतो इन द पेरॉक्सिझोम. त्या सिरीनचं कन्व्हर्जन करण्यात येतं ग्लिसरेट मध्ये. तो ग्लिसरेट परत जातो क्लोरोप्लास्ट मध्ये. त्या क्लोरोप्लास्ट मध्ये त्या ग्लिसरेटचं कन्व्हर्जन करण्यात येतं 3PGA म्हणजे 3 फॉस्फो ग्लिसरेट मध्ये करण्यात येतं. आता ही सायकल घडल्यानंतर या ठिकाणी डिकार्बोक्सिलेशनच्या ठिकाणी इथे CO2 लॉस झालेला आहे. या CO2 चं इथं काहीच काम नाहीये. इथं हा CO2 लॉस झाला. आता इथं जे एंड प्रोडक्ट या सायकलचा तयार झालाय तो 3PGA आहे. आणि 3PGA आपण जेव्हा सायक्लिक किंवा C3 सायकल शिकलो त्यावेळेस बघितलो की 3PGA मॉलिक्यूल हा C3 सायकलचा इंटरमिडिएट आहे. C3 सायकलचा काय आहे, इंटरमिडिएट आहे. तर तो 3PGA पुढे जाऊन केल्विन सायकल मध्ये एंटर होतो. केल्विन सायकल कुठे घडते, इनसाइड द स्ट्रोमा ऑफ क्लोरोप्लास्ट. म्हणजे याच क्लोरोप्लास्ट मध्ये 3PGA केल्विन सायकल मध्ये एंटर होतो आणि त्यापासून ग्लुकोज मॉलिक्यूलचं सिंथेसिस होतं. फक्त कार्बोक्सिलेशन नाही झालं म्हणून या सायकलला फॉलो करावं लागलं. इट इज अ वेस्टफुल प्रोसेस. या प्रोसेस पासून काहीच फायदा नाही. यामुळे काय व्हायलंय, फोटोरेस्पिरेशन मुळे काय व्हायलंय, फोटोसिंथेसिस रेट कमी होतोय. फोटोसिंथेसिसचा रेट कमी होते. त्यामुळे ही एक वेस्टफुल प्रोसेस आहे. यापासून कसलाही फायदा नाही. ऍट द एंड जे काही 3PGA मॉलिक्युल्स तयार होत आहेत ते C3 सायकल मध्ये एंटर होतात आणि त्यापासून ग्लुकोज मॉलिक्यूलचं सिंथेसिस केलं जातं. जर लाईट इंटेन्सिटी वाढली तरच ही फोटो रेस्पिरेशन प्रोसेस घडणार. लाईट इंटेन्सिटीमुळे फोटोलायसिस वाढणार, फोटोलायसिसमुळे ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आणि ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन वाढल्यानंतर काय होतं तर ऑक्सिजनेशन होतं. हे आपण या रेशिओ मधून सांगितलं. मग जेव्हा ऑक्सिजन एंटर होतो क्लोरोप्लास्ट मध्ये रुबिस्को एन्झाइम त्याला RUBP सोबत बाइंड करतो. RUBP सोबत बाइंड झाल्यानंतर तो 2 पार्ट्स मध्ये डिवाइड होतो. एक 3PGA मॉलिक्यूल आणि एक 2 कार्बनचा फॉस्फोग्लायकोलेट. फॉस्फोग्लायकोलेटचं कन्व्हर्जन नंतर होतं ग्लायकोलेट मध्ये. तो ग्लायकोलेट पेरॉक्सिझोम मध्ये येतो. त्याचं ऑक्सिडेशन होतं ग्लायऑक्सिलेट मध्ये. ग्लायऑक्सिलेट पासून ग्लायसिन मध्ये तो पेरॉक्सिझोम मध्ये कन्व्हर्ट करण्यात येतो. ग्लायसिन एंटर होतो मायटोकॉन्ड्रियामध्ये. 2 ग्लायसिन मॉलिक्युल्स मध्ये डिहायड्रोजनेशन होतं, डिकार्बोक्सिलेशन होतं, डिअमिनेशन होतं आणि त्याच्यापासून 3 कार्बनचा एक सिरीन मॉलिक्यूल तयार होतो. तो सिरीन परत पेरॉक्सिझोम मध्ये येतो. पेरॉक्सिझोम मध्ये त्याचं कन्व्हर्जन करण्यात येतं ग्लिसरेट मध्ये. ते ग्लिसरेट नंतर परत शिफ्ट होतो इनसाइड द क्लोरोप्लास्ट. त्या ग्लिसरेटचं कन्व्हर्जन करण्यात येतं 3PGA मॉलिक्यूल मध्ये आणि तो 3PGA मॉलिक्यूल जो एंडला तयार होतो फोटोरेस्पिरेशनच्या त्या 3PGA ला केल्विन सायकल मध्ये पाठवण्यात येतं आणि केल्विन सायकल मध्ये गेल्यानंतर तो ग्लुकोज मध्ये कन्व्हर्जन त्याचं होतं. तर अशा पद्धतीने फोटोरेस्पिरेशन एक वेस्टफुल प्रोसेस आहे. या प्रोसेसमुळे फोटोसिंथेसिसचा रेट स्लो डाऊन होतो आणि याचा काहीच फायदा नाही. त्यामुळं जे C3 प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये C2 सायकल घडते. C2 चे वेगळे कोणते प्लांट्स नसतात बट त्यांच्यामध्ये C2 सायकल घडते ड्यू टू इन्क्रीज इन द लाईट इंटेन्सिटी अँड ड्यू टू इन्क्रीज इन द फोटोलायसिस. तर ही कन्सेप्ट लक्षात ठेवा ज्यामध्ये 3 सेल ऑर्गेनल्स इन्क्लुडेड आहेत, क्लोरोप्लास्ट, पेरॉक्सिझोम, मायटोकॉन्ड्रिया. अशा पद्धतीने ही सायकल तुम्ही लक्षात ठेवू शकता. या फ्लोचार्टला एका शीट वरती ड्रॉ करा. त्या शीटला रोज एकदा वाचा म्हणजे तुमचे कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर होतील. आजसाठी एवढंच. थँक्यू.